जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी म्हणजे जाहिराती येण्यास सध्या सुरुवात ही झालेली आहे. तर पवित्र पोर्टलवर ज्या जाहिराती सध्या अपलोड झाल्या आहे त्या या ठिकाणी बघा जे काही वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये पब्लिश होण्याचा सुरुवात झाली आहे. तशाच आज महत्त्वाच्या ज्याच्या 4 जाहिराती आहेत त्या पब्लिश झालेल्या आहे. जाहिराती नेमक्या बघा 6 ते 8, 9 ते 10, 11 ते 12 आणि 1 ते 5 ह्या संदर्भात महत्त्वाच्या आहे जाहिराती आहे. तसंच बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही प्रवर्ग, विषय आणि माध्यमाला किती जागा ह्या 4 जाहिरातीमध्ये सध्या आलेल्या आहे तर त्या संपूर्ण डिटेल्स आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून अशा महत्त्वाच्या ज्या काही जाहिराती किंवा शिक्षक भरती संदर्भात वेळोवेळी तुम्हाला अपडेटही मिळत जाईल. तर बघूया महत्त्वाच्या त्या जाहिराती पुढे. मित्रांनो, आता शिक्षक भरती ही अंतिम टप्प्यात आलेली आहे. तर महत्त्वाच्या ज्या काही जाहिराती होत्या तर जाहिराती सध्या ह्या पब्लिश होण्यास सुरुवात झालेली आहे. विविध जे वृत्तपत्र आहे त्याच्यामध्ये महत्त्वाच्या जाहिराती सध्या पब्लिश होत आहेत. तसंच बघा एकंदरीत ज्या काही सर्व जाहिराती जेवढ्या पवित्र पोर्टलवर अपलोड झाल्या असेल तर त्या पाहावयास आपल्याला 29 जानेवारी 2024ला या ठिकाणी आपल्याला वैयक्तिक लॉग इनला या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. असं या संदर्भात महत्त्वाचं पत्र या ठिकाणी आलेलं आहे. तर आतापर्यंत बघा आपल्याला 29 तारखेला तर सर्व जाहिराती सध्या बघायला भेटेलच. तर सध्या आजच्या ज्या काही जाहिराती आलेल्या आहे वृत्तपत्रामध्ये तर त्या संदर्भात आपण बघूया की महत्त्वाच्या त्याच्यात विषय, तसेच बघा जे काही गट आहे कोणत्या गटाला म्हणजे प्राथमिक आहे, माध्यमिक आहे का जे काही 11वी 12वी आहे त्यांना या ठिकाणी वेकन्सी आली आहे. तर सविस्तर या ठिकाणी आपण बघूया. तर या ठिकाणी बघा आजच्या वृत्तपत्रामध्ये एक महत्त्वाची या ठिकाणी वेकन्सी आलेली आहे. तर हीची वेकन्सी इथे विद्याप्रसारक मंडळ यवतमाळची या ठिकाणी आहे. या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. तर अतिशय महत्त्वाची ही जाहिरात सध्या पवित्र प्रणालीवर पब्लिश झालेली आहे. तसं वृत्तपत्रामध्ये देखील या ठिकाणी आलेली आहे. तर ही जाहिरात आहे बघा या ठिकाणी जवळपास या ठिकाणी 19 पदाची या ठिकाणी जाहिरात आहे. तर बघूया ह्याच्यामध्ये महत्त्वाची जी काही पदं आहे तर पदं या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. तर ही महत्त्वाची जी जाहिरात आहे ती या ठिकाणी बघा विद्याप्रसारक मंडळ यवतमाळ यांची आहे. अमोलकचंद कनिष्ठ महाविद्यालय यवतमाळ. तर ह्या ठिकाणी ही महत्त्वाची पदं या ठिकाणी भरण्यात येणार आहे. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकतात महत्त्वाचं या ठिकाणी बघा माध्यम जे आहे ते मराठी माध्यमाची जाहिरात आहे. तर ह्याच्यात बघा हायर सेकंडरीचा या ठिकाणी बघा महत्त्वाचा अनुदानाचा प्रकार हा देखील आपल्याला महत्त्वाचा असणार आहे. तर हे जी पदं आहे ती अनुदानित आहे, म्हणजे या ठिकाणी अनुदानित 100% असणार आहे. तर ह्या ठिकाणी बघा पहिलं जे पद आहे या ठिकाणी आपण बघूया पदवाईज जे काही शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच विषय व पदनिहाय रिक्त पदाचा तपशील या ठिकाणी आपण बघूया. ही जाहिरात या ठिकाणी 22/1/2024ला अपलोड झालेली आहे. तर ह्याच्यात बघा पहिलं जे आहे मराठी माध्यमसाठी हायर सेकंडरी टीचर ह्याच्यासाठी बघा विषय असणार आहे मराठी, त्याच्यासाठी 2 पदं आहे. त्यानंतर बघा पुढचं आहे हायर सेकंडरीसाठी या ठिकाणी इंग्लिश विषय आहे 1 पद आहे. त्यानंतर पुढचं हायर सेकंडरीसाठी हिंदी विषय आहे 1 पद आहे. त्यानंतर बघा पुढचं आहे फिलॉसॉफीसाठी या ठिकाणी महत्त्वाचं पद देखील या ठिकाणी आलेलं आहे हायर सेकंडरीसाठी म्हणजे 11वी व 12वीसाठी. तर अतिशय या ठिकाणी महत्त्वाची ही वॅकन्सी असणार आहे. तर या ठिकाणी ज्याचं फिलॉसॉफी असेल त्यांना देखील या ठिकाणी महत्त्वाची वॅकन्सी या ठिकाणी 1 जागा या ठिकाणी आलेली आहे. तसंच बघा पुढचं जे आहे ते फिजिक्ससाठी आहे, शिकवण्याचे माध्यम इंग्लिश असणार आहे. तसंच बघा या ठिकाणी 3 वॅकन्सी या फिजिक्स विषयाची या ठिकाणी सध्या जाहिरातीमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. तसंच बघा पुढचं आहे पद हायर सेकंडरीचं मॅथमॅटिक्सचं आहे 2 पदं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी केमिस्ट्री आहे 3 पदं आहे. बायोलॉजीची या ठिकाणी 3 पदं आहे. तर ह्या ठिकाणी महत्त्वाचे जे काही सायन्सचे या ठिकाणी महत्त्वाचे 11वी आणि 12वीसाठी महत्त्वाचे जे काही फिजिक्स असेल, मॅथमॅटिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी तर ह्याचे देखील या ठिकाणी वेकन्सी सध्या आलेली आहे. तसंच बघा महत्त्वाचं पुढचं आहे या ठिकाणी हायर सेकंडरी टीचरचं आहे. हे पद देखील या ठिकाणी अनुदानित आहे. तर ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं या ठिकाणी बुक कीपिंग एंड ह्या ठिकाणी महत्त्वाचं विषय देण्यात आलेलं आहे कॉमर्स सेक्शनचं. तर महत्त्वाचं या ठिकाणी पद असणार आहे ते देखील या ठिकाणी 1 पद आहे. त्यानंतर बघा हायर सेकंडरीचं महत्त्वाचं या ठिकाणी जे काही कॉमर्स किंवा इन्व्हायरमेंटल ह्या ठिकाणी सायन्सचं महत्त्वाचं पद देखील या ठिकाणी ज्यांचं या ठिकाणी क्वालिफिकेशन असेल ह्या संदर्भात तर त्यांना या ठिकाणी बघा प्रेफरन्सही जनरेट होणार. तर त्यासाठी देखील 1 पद आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी जे काही फिजिकल एज्युकेशन आहे, हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनचं देखील या ठिकाणी 1 पद महत्त्वाचं हायर सेकंडरी टीचरचं या ठिकाणी आलेलं आहे. अतिशय महत्त्वाची जाहिरात आहे. ह्याच्यात 19 पदं या ठिकाणी जाहिरात आहे. जवळपास ही जी संपूर्ण जाहिरात आहे तर ही जी संस्था आहे ती अनुदानित स्वरूपात या ठिकाणी संस्था आहे. तर अतिशय महत्त्वाची जाहिरात यवतमाळमध्ये सध्याही आपल्याला पाहावयास मिळते आहे. तर ह्या जी कॅटेगरी आहे 19 कॅटेगरी ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता 19 ज्या वेकन्सी आहे त्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये या ठिकाणी वेकन्सी देण्यात आली आहे. तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी समांतर आरक्षण या रिक्त पदाचा तपशील आपण बघूया. तर ह्या ठिकाणी बघा SC साठी महिला पद 1 आहे.
त्यानंतर एस टीसाठी महिला पद 1, त्यानंतर इमाव महिला 1, माजी सैनिक 1, त्यानंतर बघा या ठिकाणी परत महिलांसाठी 1, राखीव खुल्यासाठी या ठिकाणी महिला 1 आहे, माजी सैनिक 1 आणि अंशकालीन 1. त्यानंतर समांतर आरक्षणांना व्यतिरिक्त जी पदं आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी एस सीचं 1 आहे, एस टीचं 1 आहे, भजबचं 1 आहे, भजकचं 1 आहे, त्यानंतर भजडचं 1 आहे, इमावचं या ठिकाणी 2 पदं आहे. त्यानंतर बघा महत्त्वाचं खुल्यासाठी या ठिकाणी 2 पदं आहे. अशी महत्त्वाची या ठिकाणी 19 जी पदाची या ठिकाणी जाहिरात सध्या पब्लिश झालेली आहे. तर ह्या ठिकाणी महत्त्वाची ही विद्याप्रसारक मंडळाची महत्त्वाची जाहिरात आपल्याला पाहावयास मिळते आहे 19 पदाची. तसंच बघा पुढची जाहिरात या ठिकाणी आहे. तर महत्त्वाचं या ठिकाणी देखील आजच्या वृत्तपत्रामध्ये पब्लिश झालेली आहे. तर महत्त्वाची जाहिरात असणार आहे. ह्याच्यात देखील बघा शिक्षण जे काही संस्थेचं नाव आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकतात शिक्षण प्रसारक मंडळ या ठिकाणी बघा महत्त्वाचं ही संस्था असणार आहे. तर ही जी संस्था आहे ती बुलढाणा जिल्ह्याची आहे. सेकंडरी टीचरची या ठिकाणी महत्त्वाची वॅकन्सी सध्या आपल्याला पाहावयास मिळते आहे. तर ही देखील बघा 19/1/2024 या ठिकाणी महत्त्वाची वॅकन्सी सध्या अपलोड झाली आहे 19 तारखेला. तर अतिशय महत्त्वाची असणार आहे. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकतात शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेनुसार जी काही पदं आहे तर ही पदं जी आहे ती मराठी जे काही माध्यम आहे त्याच्यासाठी आहे. तर ह्या ठिकाणी बघा प्राथमिकसाठी अंडर ग्रॅज्युएट टीचरचे महत्त्वाचं या ठिकाणी 2 पदं आहे, एस सीसाठी 1 आणि ओपनसाठी 1, त्याच्यासाठी महिलासाठी राखीव आहे. तसंच बघा या ठिकाणी पुढचं आहे 6वी ते 8वीसाठी महत्त्वाचं या ठिकाणी सब्जेक्ट देण्यात मॅथमॅटिक्स देण्यात आला आहे. त्याच्यात ओपन या ठिकाणी 1 पदं आहे एक्स सर्व्हिसमॅनसाठी. त्यानंतर बघा पुढचं जे विषय देण्यात आला आहे मॅथमॅटिक्स 6वी ते 8वीसाठी त्याचं देखील या ठिकाणी EWSची पद आहे. त्यानंतर बघा मराठी आहे त्या ठिकाणी मॅथमॅटिक्स पुन्हा आहे. त्या ठिकाणी ओपनला 1 पद देण्यात आलं आहे अंडर ग्रॅज्युएट टीचर 9वी-10वीसाठी मॅथमॅटिक्स आणि 6वी-8वीसाठी देखील मॅथमॅटिक्स. अशा महत्त्वाच्या या ठिकाणी बघा महत्त्वाच्या 5 वॅकन्सी सध्या पवित्र प्रणालीवर या ठिकाणी आलेल्या आहे. बुलढाण्याची ही संस्था या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा पुढची महत्त्वाची संस्था या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. तर ही जी आहे ती अडावत परिसर शिक्षण मंडळ या ठिकाणी चोपडा तालुका चोपडा जिल्हा जळगावची आहे. तर महत्त्वाचं या ठिकाणी बघा 100% अनुदानित ही माध्यमिक जी काही शाळा आहे तर 100% अनुदानित आहे. तर ही जी पदं आहे ती सर्व अनुदानित पदं आहे 100%. तर अतिशय महत्त्वाची ही जाहिरात असणार आहे. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता मराठी माध्यमाची जाहिरात आहे. ह्याच्यात बघा 5वीचं गट आहे 1ली ते 5वीसाठी या ठिकाणी 100% अनुदानित जी पदं आहे तर या ठिकाणी बघा शिकवण्याचे माध्यम या ठिकाणी मराठी असणार आहे 2 पदं. त्यानंतर 6वी ते 8वीसाठी इंग्रजी विषय आहे 1 पद. त्यानंतर 6वी ते 8वीसाठी गणित विज्ञानसाठी 1 पद. त्यानंतर बघा महत्त्वाचं हिंदी विषयासाठी या ठिकाणी 1 पद. अशा महत्त्वाचं या ठिकाणी 5 पदाची जाहिरात सध्या पवित्र प्रणालीवर या ठिकाणी अपलोड ही झाली आहे. तर ही देखील अतिशय महत्त्वाची वॅकन्सी आहे. जे काही 6वी ते 10वी किंवा 1ली ते या ठिकाणी 10वीपर्यंत महत्त्वाची वॅकन्सी आहे. तसंच बघा या ठिकाणी कॅटेगरी वाईज एस सीसाठी 1, VJAसाठी 1, SBCसाठी 1, EWSसाठी 1, ओपनसाठी 1 अशी या ठिकाणी महत्त्वाची 5 पदांची सध्या ही जाहिरात सध्या अपलोड ही झालेली आहे. तसं बघा पुढची जी महत्त्वाची जाहिरात या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर ही जी जाहिरात आहे ती जी पंचशील विकास मंडळ कासोदा ह्यांची आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता महत्त्वाचं हे जळगावचीच आहे, तालुका एरंडोल आहे. तर ह्याच्यामध्ये देखील महत्त्वाचं 9वी 10वी आणि 6वी 8वीची पदं आलेली आहे. तर 9वी 10वीसाठी 1 पद आहे गणित विषयाचं. त्यानंतर पुढचं इतिहास विषयाचं आहे आणि 6वी ते 8वीसाठी इंग्रजी विषयाचं आहे. तर हे महत्त्वाचे या ठिकाणी 3 वॅकन्सी आहे. तर ह्याच्यामध्ये बघा एस सीसाठी 1, VJAसाठी 1 आणि ST साठी 1 अशी हे 3 पदं सध्या पवित्र प्रणालीवर या ठिकाणी आलेली आहे. तर अतिशय महत्त्वाच्या या ठिकाणी जाहिराती सध्या पवित्र प्रणालीवर या ठिकाणी अपलोड व्हायचं सुरुवात झालेली आहे. आणि ज्या ज्या जाहिराती सध्या अपलोड झाल्या आहे त्या वृत्तपत्रामध्ये या ठिकाणी देण्यात सुरुवात झाली आहे. तर वृत्तपत्र तुम्ही चेक करत राहा. त्याच्यामध्ये तुमच्या परिसरातील महत्त्वाच्या ज्या संस्था असेल तर त्या संस्थांच्या जाहिराती तुम्हाला पाहावयास मिळतील. तर अतिशय महत्त्वाच्या ह्या जाहिराती होत्या. तसंच बघा एकंदरीत ज्या महत्त्वाच्या सर्व जाहिराती आपल्याला 29/1/2024ला संपूर्ण जाहिरात ह्या आपल्याला जे काही पाहावयास मिळणार आहे. तर 29 तारखेला आपल्याला कळून जाईल की नेमकं या ठिकाणी जाहिराती कोणत्या संस्थेच्या किती आणि किती वॅकन्सी संदर्भात या ठिकाणी अपलोड झाल्या आहे. तर 29 तारखेला जेव्हा या ठिकाणी आपल्याला जाहिराती पाहावयास मिळतील तेव्हा एकूण पदं किती, टोटल जी पदं या ठिकाणी जाहिरात अपलोड झालेली पदं किती, तर ह्या ठिकाणी सर्व आपलं दूध का दूध आणि पाणी का पाणी सर्व होऊन जाईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 29 तारखेला संपूर्ण जी काही पदांची माहिती आपल्याला मिळून जाईल. तर वाट बघूया
29 तारखेपर्यंत. त्या पत्रानुसार या ठिकाणी 29ला आपल्याला माहितीही देण्यात आलेली आहे. तर अशा ज्या माहित्या सध्या वृत्तपत्रामध्ये तुम्ही आतापर्यंत तुम्ही बघू शकता. तशाच महत्त्वाच्या जे काही वेकन्सी आपल्या यूट्यूब चॅनलवर महत्त्वाचे जे काही व्हिडिओ बनवण्यात आले तर ते तुम्ही देखील बघू शकतात. त्याच्यामध्ये जाहिराती संदर्भात महत्त्वाचे व्हिडिओ आहे आपले. कोणकोणत्या संस्थेचे सध्या जाहिराती अपलोड झाल्या आहे, कोणत्या विषयाच्या आहे, कोणत्या माध्यमाच्या आहे, तर त्या तुम्ही एकदा चेक करू शकता. तसंच या जाहिराती आपल्या टेलिग्राम चॅनलवर देखील या ठिकाणी पोस्ट करूया. ते टेलिग्रामची चॅनलची लिंक जी आहे त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकतात. तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट करू शकतात. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी मिळत जाईल. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.